बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गोकुळ साखर कारखान्याच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। सोलापूरमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा 18वा दिवस आहे। थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक झालेत। या संदर्भात आंदोलक शेतकऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। गोकुळ शुगर लिमिटेड कारखान्याच्या विरोधात दक्षिण सोलापुरातील असेल धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत ते गेल्या 17 दिवसापासून आंदोलन करत आहेत। 18वा दिवस आहे। काल त्यांनी जलसमाधी आंदोलन घेतलं। ऊस बिल थकीत असल्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो आक्रमक झालेला आहे। काल जिल्हाधिकारी महोदय सोबत त्यांची बैठक झाली। जाणून घेऊ त्यांच्याकडून। 25 तारखेला आमचं ज्या दिवशी आंदोलन झालं त्या दिवशीचं हे पत्र आहे। म्हणजे या पत्रावरून तुमच्या लक्षात येईल की कार्यालयाचे कर्मचारी जे आहेत एकतर जयाभाऊला सांगत नसाव की तुम्हाला हे पत्र येतात आणि जयाभाऊ या कार्यालयांची पत्र व्यवहार आहे त्याच्यावर गंभीर नसाव, म्हणजे त्यांना याची गंभीरता नसाव। कुठलंही पत्र आलं तर ते दुर्लक्षित करत असावेत। मी पालकमंत्री म्हणून जयाभाऊंना विनंती करतो की तुम्ही तुमच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये तुमच्याकडे जे येणारे पत्र आहेत ते बघत जावा, वाचत जावा, म्हणजे तुम्हाला जिल्ह्यात काय चाललंय ते कळल। कारण हा जिल्हा सोलापूर जिल्हा जो आहे या जिल्ह्यामध्ये म्हणजे हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नाही, धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा दोन जिल्ह्याचे शेतकरी इथं बसलेले आहेत। एवढा मोठा मॉप आहे। 42 डिग्री सेल्सिअस मध्ये एवढं उन्हातानात शेतकरी बसलेले आहेत। त्यांचा विचार जर तुम्ही निवेदनावर बोलत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे। पालकमंत्री म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, शेतकरी म्हणून विनंती आहे की आपण संवेदनशील राहा आणि याच्यातून चांगला मार्ग काढा। आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून, जयाभाऊ आणि देवाभाऊ दोघांकडून अपेक्षा आहे। 200 टन ऊस गेलाय। माझी शेती आहे 22 एकर। रुपया दिले ह्या गोकुळ कारखान्यात। किती दिवस झालं ऊस जाऊन आता 8वा महिना आहे माझा। काय मागणी सरकार? काय मागणी? आमचं बिल आम्हाला द्या। आम्हाला सरकाराचा रुपया नको, आमच्या ऊसाच्या मेहनतीचे पैसे आम्हाला द्या। रवी डोबळे, महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।